गेल्या 15 ते 20 वर्षापासून औसा नगरपालिकेत स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षा परवीन शेख आणि उपनगराध्यक्ष अफसर शेख यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत त्यांना मिळणारे 12,500 वेतन नाकारत 9,000 काम करा अन्यथा कामावर काढून टाकण्याचं तोंडी फरमान सोडलं असून गेल्या महिनाभरापासून त्यांचं काम बंद केलंय. याशिवाय गेल्या 5 महिन्यापासून पगार दिला नसल्याने संतप्त झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अखेर औसा शहरातील औसा बोर्ड ते नगरपालिका पर्यंत भीक मागो आंदोलन करून तब्बल 5,099 रुपये जमा करून ते पालिकेला निवेदनासह दिले. त्यानंतर हे आंदोलन आणखीन उग्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. तर या आंदोलनाला खुद्द उपनगराध्यक्ष अफसर शेख यांनी पाठिंबा देत हे भाजपाच्या काळात झालं असून भाजपकडून असे आंदोलन घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. निविदाधारकाने जे कर्मचारी त्यांनी लावले होते मागच्या काळामध्ये त्या लोकांनी भीक मागू आंदोलन केलेलं आहे. त्या सफाई कामगारांनी भीक मागू आंदोलन केलेलं आहे. त्याच्याशी निश्चितपणे आमचा प्रत्यक्ष संबंध नाही तरी परंतु या आंदोलनास आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. कारण हे जे त्यांचं जे मागण्यामध्ये जे थकीत अनुदान आहे ते मागच्या काळातील आहेत आणि निश्चितपणे हा कंत्राटदार आपल्या सर्व आवश्यकरांना माहिती आहे की हा भाजपचा कंत्राटदार आहे आणि निश्चितपणे आम्ही पदभार घेतल्यापासून अगदी 3ऱ्या दिवसापासून त्यांनी औसा नगरपालिकेमध्ये षडयंत्र रचून संप करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आमचा अधिकृत कार्यकाल जरी 15 जानेवारी 2026 पासून सुरू झाला असला आणि आम्हाला नगरपालिकेत येऊन जेमतेम 2 महिने झाले असले तरी कोणत्याही लोकप्रतिनिधीला काम करण्यासाठी संधी आवश्यक असते. निश्चितपणे आज आपण बघितलं तर केवळ 25 दिवसच त्यांनी या ठिकाणी औसा नगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष त्या कंत्राटदाराने काम केलेलं आहे. त्याचा मोबदला सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि अगदी मागच्या काळातल्या त्यांचा जो थकीत वेतन होतं साधारण 2 महिन्याचं आम्ही हे वेतन देण्याचं काम आम्ही त्यांना केलेलं आहे. औसा शहरातील स्वच्छतेचं सफाईचं काम करणारे कामगार हे गेल्या 15-20 वर्षापासून काम करतात. या कामगारांना कायदेशीर मिळणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्यांचं किमान वेतन आहे, PF आहे, बोनस आहे, ग्रॅच्युटी आहे, या कुठल्याही गोष्टी औसा नगरपालिकेकडून दिल्या जात नाहीत. गेल्या जून-जुलैमध्ये याच्याकडे पाठपुरावा करून या कामगारांना 12,500 रुपये पगार आम्ही केलेला होता. आता नवीन निवडणुका झाल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल येऊन अफसर बाबा शेख यांचं पॅनल या ठिकाणी आलेलं आहे. ते स्वतः उपनगराध्यक्ष आणि त्यांच्या भगिनी अध्यक्ष आहेत. हे अध्यक्ष झाल्यापासून या कामगाराला टॉर्चर करत आहेत की तुम्ही 9,000 काम करा नाहीतर अर्धे कामगार मी कपात करणार, अर्धे कामगारालाच काम देणार. त्याच्यामुळं आम्ही त्यांना नकार दिलेला आहे की आम्ही सगळे कामगार काम करणार. गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही काम करतो. याच्यातले एकही कामगार कमी होणार नाही आणि 12,500 रुपयेपेक्षा 1 रुपया कमी घेणार नाही. त्यावर त्यांनी काम बंद ठेवलेलं आहे. गेल्या 16 मार्चला मीटिंग झाली शिवसाहेबाकडं आणि त्यांचे प्रतिनिधी अध्यक्ष उपाध्यक्षाचे प्रतिनिधी मधून मेहराज शेख होते. त्यांनी सांगितलं की आम्ही मध्यस्थी करू, यांना किमान 12.5 द्यायचं मान्य करू आणि नवीन टेंडर पास करू. नवीन टेंडर पास करायचं ठरलं पण पुन्हा हे त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता या कामगाराला पुन्हा खाजगीमध्ये सांगतात मी काही करू देणार नाही, एकही कामगार घेणार नाही. दुसरे कामगार लावण्याचा त्यांनी प्रयत्न केले 1-2 वेळेस, तो आम्ही आणून पाडला. त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही हे सर्व कामगार आमचा पगार गेल्या 3-4 महिन्याचा पाठीमागचा आणि पुढचं काम चालू केला त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मग आम्ही त्यांना परवा निवेदन दिलं, सांगितलं की आम्ही या तुमचे नगरपालिका जर पगार द्यायला सक्षम नसेल, तुम्ही सांगताय आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, दिवाळखोरीत निघालेली आहे आणि म्हणून मग आम्ही त्यांना भीक मागू आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे. भीक मागून जे काही रक्कम जमा होईल ते आम्ही या नगरपालिकेला जमा करण्यासाठी आज आलेलो आहोत. या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व त्यांचा प्रतिनिधी कोणी नाही आणि या प्रशासनाचे प्रमुख शिव पण नाहीत. त्यांना आम्ही आता फोन केला, ते बाहेरगावी आहेत, प्रशिक्षणात असं सांगतात. आम्ही हे सर्व कामगार या ठिकाणी एवढ्या उन्हातानातून या ठिकाणी आलेले आहोत आणि हा निधी जो आम्ही आणलेला जमा करून भीक मागून तो निधी त्यांना सुपूर्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांचा कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी नाही. आमचं मागणी एकच आहे की आम्हाला तुम्ही 12,500 रुपये प्रमाणे जे वेतन आहे ते द्या आणि एकही कामगार कमी करू नका. या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि ही मागणी आमची
किमान वेतन कायद्यानुसार हा कमी पगार आहे. कंत्राटी कामगार अधिनियम 1970 आणि 71चा जो काही नियम आहे त्या नियमापेक्षा कमी आहे. तरी आम्ही हे सगळं कमी घ्यायला तयार आहोत. पण यांना वाटलेलं आहे की आता सत्ता माझ्या ताब्यात आहे आणि त्याने आम्हाला BJPने मदत केली किंवा अजून कुण्या पक्षाने मदत केली म्हणून ते बदनामी करतात. या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून त्यांनी पोस्ट टाकलेले आणि त्या पोस्टमध्ये सांगतात की औसा नगरपालिका हे कर्जबाजारी या दिवाळखोरीत आहे आणि हे BJPनं आणले असं सांगतात. पण गेल्या 10 वर्षापूर्वी मध्ये प्रशासन होते 1-1.5 वर्ष. त्याच्या अगोदर हे अफसर बाबा शेख नगराध्यक्ष होते. 10 वर्ष कारभार त्यांनीच केलेला आहे आणि राज्यामध्ये ते जे नेते मानत होते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री होते, त्यांच्याच पक्षाचे होते आणि मग त्यांनीच हे नगरपालिका दिवाळखोरीत आणले आहे आणि आज तेच बोंबलत आहेत नगरपालिका दिवाळखोरीत आहे म्हणून. हे कसलं नाटक चालू आहे त्यांचं. कामगाराच्या कष्टाचा, श्रमाचा, हक्काचा, घामाचा पैसा त्यांना खायचा आहे आणि त्यांना लाज वाटली पाहिजे की ह्या कामगारांनी कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये 5-6 हजार रुपयामध्ये काम केलेलं आहे, आरोग्य धोक्यात घालून काम केलेलं आहे. आज औसा शहरातलं घाण काढायचं काम आम्ही करतो, स्वच्छतेचं काम करतो. स्वच्छता ही अत्यावश्यक सेवा आहे आणि अत्यावश्यक सेवेला जर तुम्ही अशा पद्धतीने वेठी धरणार असाल तर मला वाटतं हे तुम्हाला औषधाची जनता माफ करणार नाही आणि या सर्व आमच्या भगिनी कामगारांचा आशीर्वाद वाईट प्रकारचा लागल, तळतळाट लागल आणि त्याचा राजकीय सत्यानाश होईल अशा पद्धतीचा साप आमच्या भगिनी देत आहेत. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.